नमस्कार मित्रांनो, आज आपण 12A आणि ATG बद्दल चर्चा करू। प्रोविजनल रजिस्ट्रेशन बद्दल अनेक लोकांचे गैरसमज आहे की प्रोविजनल रजिस्ट्रेशन केव्हा घ्यायचं, एकदा प्रोविजनल रजिस्ट्रेशन घेतलं आणि त्याच्यामध्ये 3 वर्षाचा पिरियड असेल तर 3 वर्ष आपण त्याचं काहीही करायचं नाही का, असे अनेक गैरसमज 12A आणि ATG बद्दल आहे। त्याबद्दल आपण आज चर्चा करू। पहिली गोष्ट, प्रोविजनल रजिस्ट्रेशन हे फक्त नवीन ट्रस्टसाठी आहे। जे ट्रस्ट नवीन स्थापन झालेले आहे, आत्ताच 1-2 महिन्यामध्ये ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे आणि त्यांना 12A ATG ची गरज आहे, अशा केसमध्येच फक्त प्रोविजनल 12A ATG हे मिळत असतं। आणि जे काही जुने ट्रस्ट आहे, फक्त ट्रस्ट स्थापन केलेले आहे, कुठल्याही ॲक्टिव्हिटी नाही, ऑडिट रिपोर्टमध्ये काहीही खर्च नाही, त्यांना सुद्धा प्रोविजनल रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं। म्हणजे जे नवीन ट्रस्ट आहे ते आणि जे जुने ट्रस्ट आहे त्यांच्या ऑडिट रिपोर्टमध्ये काहीही ॲक्टिव्हिटी नाही, त्यांना प्रोविजनल रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे। आता हे प्रोविजनल रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर इन्कम टॅक्स कायद्यामध्ये सांगितलेलं आहे की तुमच्या ॲक्टिव्हिटी स्टार्ट झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत ते रिन्युअल करायचं आहे। म्हणजे जे काही नवीन ट्रस्ट आहे, तुम्ही प्रोविजनल रजिस्ट्रेशन घेतलं, जुने ट्रस्ट ज्यांच्या काही ॲक्टिव्हिटी नाही त्यांनी सुद्धा प्रोविजनल रजिस्ट्रेशन घेतलं आणि तुमच्या ॲक्टिव्हिटी सुरू झाल्या, 2-3 ॲक्टिव्हिटी झाल्या, तर तुम्हाला 6 महिन्याच्या आत ते रिन्युअलसाठी टाकायचं आहे। म्हणजे प्रोविजनल रजिस्ट्रेशनवरती जरी 3 वर्षाची तारीख असेल, 3 वर्ष ते व्हॅलिड असेल, परंतु ते तुम्हाला ॲक्टिव्हिटी स्टार्ट झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत रिन्युअल करायचं आहे। हे बरेच लोक करत नाही आणि 3 वर्ष झाल्यानंतर मग ते रिन्युअलला टाकतात आणि मग ते रिजेक्ट होतं। तर असं हे प्रोविजनल रजिस्ट्रेशन आहे। आता प्रोविजनल रजिस्ट्रेशनला किती वेळ लागतो? मित्रांनो, प्रोविजनल रजिस्ट्रेशन हे तुम्ही काही बेसिक गोष्टी अपलोड केल्यानंतर, जे काही ॲप्लिकेशन आहे ऑनलाईन त्याच्यामध्ये अगदीच बेसिक गोष्टी तुमच्या अपलोड कराव्या लागतात आणि ते लगेच 4-5 दिवसात प्रोविजनल रजिस्ट्रेशन हे येऊन जातं। थोडक्यात इन्कम टॅक्स डिपार्टमेंट प्रोविजनल रजिस्ट्रेशनसाठी तुमच्या ट्रस्टची काहीही इन्क्वायरी करत नाही। प्रोविजनल रजिस्ट्रेशनला तुम्हाला कुठलीही नोटीस येत नाही, तुमच्याकडनं कुठलेही कागदपत्र मागितले जात नाही। तर हे लक्षात घ्यायचं असेल, कुणी जर तुम्हाला सांगत असेल की प्रोविजनल रजिस्ट्रेशन मी करून देतो, त्याच्यासाठी खूप सारी फी लागते, तर हे चुकीचं आहे। प्रोविजनल रजिस्ट्रेशनला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुमच्याकडनं काहीही माहिती मागत नाही, कुठलीही नोटीस येत नाही। तुम्ही ॲप्लिकेशन सोबत काही बेसिक डॉक्युमेंट जे आहे की तुमचं ट्रस्ट डीड, ट्रस्टींचे डिटेल्स, पॅन कार्ड, हे सगळं अपलोड केलं की तुम्हाला 3-4 दिवसामध्ये प्रोविजनल रजिस्ट्रेशन येऊन जातं। फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की प्रोविजनल रजिस्ट्रेशन हे तुमच्या ॲक्टिव्हिटी स्टार्ट झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत रिन्युअल करायचं आहे। आता दुसरी गोष्ट, समजा तुमच्याकडनं राहून गेलं, तुमच्या ॲक्टिव्हिटी स्टार्ट झाल्या आणि तुमच्याकडनं प्रोविजनल रजिस्ट्रेशन 6 महिन्याच्या आत ॲप्लिकेशन करणं राहून गेलं, तर त्याला कमिशनरला पॉवर असतात की तुम्ही जर डिले केलं ॲप्लिकेशन तर ते कन्सिडर करतात, तुम्हाला कारणं द्यावी लागतात की का डिले झालं, आणि ते जर कारणं त्यांना संयुक्तिक वाटले, योग्य वाटले, तर तुमचं जे काही लेट ॲप्लिकेशन आहे ते तुमचं गृहीत सुद्धा धरलं जातं। तर असं हे प्रोविजनल रजिस्ट्रेशन आहे। खूप गैरसमज आहे याच्याबद्दल। नंतरचं एक सर्वात महत्त्वाचं, तुमचं ट्रस्ट ऑलरेडी आहे, आतापर्यंत तुम्ही कुठलंही 12A ATGचं रजिस्ट्रेशन घेतलेलं नाही, परंतु तुमच्या ॲक्टिव्हिटी ऑलरेडी स्टार्ट झालेल्या आहे। म्हणजे 3-4 वर्षापासून तुमच्या ऑडिट रिपोर्टमध्ये ॲक्टिव्हिटीवरती खर्च दिसत असेल, तर याचा अर्थ तुमच्या ॲक्टिव्हिटी ऑलरेडी स्टार्ट झालेल्या आहे। ह्या केसमध्ये तुम्हाला प्रोविजनल रजिस्ट्रेशन मिळत नाही आणि मिळालं तरी ते रिन्युअल होत नाही, कारण ॲक्टिव्हिटी जर स्टार्ट झाल्या असतील तर तुमचं ट्रस्ट जुनं आहे, त्याला प्रोविजनल रजिस्ट्रेशन मिळत नाही, त्याला तुम्हाला डायरेक्ट फायनल रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लिकेशन करायचं आहे। तर अशा काही बेसिक गोष्टी आहे प्रोविजनल रजिस्ट्रेशन, फायनल रजिस्ट्रेशन। तर प्रोविजनल रजिस्ट्रेशन हे लक्षात ठेवायचं आहे की नवीन ट्रस्ट आहे किंवा जुनं ट्रस्ट आहे, काही ॲक्टिव्हिटी नाही, त्यांच्यासाठी प्रोविजनल। जुने ट्रस्ट आहे, आतापर्यंत 12A ATG घेतलेलं नाही, परंतु ॲक्टिव्हिटी ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे,
त्यांना डायरेक्ट परमनंटसाठी ॲप्लिकेशन करायचं आहे. आता परमनंटसाठी ॲप्लिकेशन केल्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुमच्याकडे माहिती मागत असतं. साधारणतः 2 नोटीस येतात तुमचं ॲप्लिकेशन गेल्यानंतर. आणि पहिल्या नोटीसमध्ये जनरल इन्फॉर्मेशन मागवली जाते. त्याच्यामध्ये तुमच्या ट्रस्टचे डिटेल्स, ऑडिट रिपोर्ट, तुम्ही काय काय ॲक्टिव्हिटी केलेल्या आहे, डोनेशनचे डिटेल्स, असे एक जनरल माहिती मागवली जाते. आणि त्या माहितीच्या आधारे जर त्यांना काही डाऊट्स वाटले तर आणखी ती दुसरी नोटीस पाठवतात. त्याच्यामध्ये स्पेसिफिक ज्या पॉईंटवरती त्यांना काही इन्फॉर्मेशन पाहिजे आहे अशी सेकंड नोटीस येते. आणि त्यांना जर सर्व खात्री पटली की तुम्ही 3 वर्षामध्ये चांगलं काम केलेलं आहे, तुमचं काम चांगलं आहे, सगळं रेकॉर्ड मेंटेन केलेलं आहे, डोनेशनचे डिटेल्स आहे, ॲक्टिव्हिटीचे सगळे डिटेल्स आहे, तर मग तुम्हाला ते रिन्युअल केलं जातं. तर हे लक्षात घ्यायचं आहे की परमनंट रजिस्ट्रेशनसाठी तुमच्याकडनं माहिती मागितली जाते, रिन्युअलसाठी तुमच्याकडनं माहिती मागितली जाते. तुम्हाला 2 नोटिसेस येतात, सगळे डिटेल्स मागितले जातात. तुमच्या इथून मागच्या ॲक्टिव्हिटीचे सगळे डिटेल्स, डोनेशनचे डिटेल्स, काय काय ॲक्टिव्हिटी केल्या, तुमच्या ट्रस्ट डीडप्रमाणे त्या ॲक्टिव्हिटी आहे की नाही, हे सगळं बघितलं जातं. रिन्युअलसाठी काय काय चॅलेंजेस येतात त्याचा एक वेगळा व्हिडिओ मी ऑलरेडी यूट्यूबवर टाकलेला आहे, तो तुम्ही बघा की रिन्युअलसाठी काय काय काळजी घ्यायची आणि काय काय अडचणी येतात, कमिशनर काय काय माहिती मागतो, हा माझा ऑलरेडी व्हिडिओ आहे यूट्यूबवरती, तो तुम्ही बघा. तर हे जे काही गैरसमज आहे ते गैरसमज मी दूर करण्याचा आज प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.